महाराज, काय होईल हो? शंभूराजे काय निर्णय घेतील? साऱ्या गडाचं त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय. कोणाला काही सुचतच नाही. थोरल्या बाईसाहेब तर एकदम गप्प गप्प आहेत. राणूबाई, बाळराजे, सूनबाई सगळी मंडळी धास्तावून गेलेत. महाराज, आम्हालाही फार भीती वाटते आणि आपणही त्यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली. एवढा मोठा निर्णय आमचं लेकरू कसं काय घेईल हो? राणी साहेब, नुसता विचार जरी मनात आला तरी अंगात ज्वर भरल्यासारखं वाटतं आम्हाला. आऊसाहेबांची आठवण येते राहून राहून. त्यांचे विचार, त्यांचे निर्णय, त्यांचं प्रेम, त्यांची शिस्त, एकोपा. आऊसाहेबांचं सारं सारं धोरण आठवतं. मनात विचारांचा लोट येतो. असं वाटतं हेच का ते स्वराज्य ज्याचं स्वप्न आऊसाहेबांनी तुमच्या समवेत पाहिलं? त्याच स्वराज्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं. आपल्या मावळ्यांनी, सरदारांनी, नात्या गोत्यातल्या सगळ्यांनी कशा कशाचा म्हणून विचार केला नाही. स्वराज्यासाठी बलिदान दिलं. महाराज, त्या स्वराज्याची वाटणी व्हावी असं मनात आलं तरी कसं आणि कुठून आलं? यावर आपण पुन्हा बोलू, आता नको. विषयाला बगल देऊ नका. तुम्हाला एकोपा आवडतो हे आम्हाला माहिती आहे. नाही महाराज, हे तुम्ही बोलत नाही. ही भाषा तुमची नाहीच. आपल्याला एकोपा आवडतो हे आम्हाला ठावे आहे. तुम्हाला एकजूट आवडते, जीवाला जीव देणं आवडतं. महाराज, स्वराज्य म्हणजे तुमचं काळीज आहे. त्या काळजाचे 2 तुकडे कसे होणार? तसं जर झालं तर स्वराज्य स्वराज्य राहणारच नाही. तसं काहीही होणार नाही आणि तुम्ही तसा विचार करू नका. नाही म्हटलं तरी मनात विचार येतोच. महाराज, एक सुचवू? निर्णय घ्यायला थोडा अवधी दिला तर चालेल का? ते शक्य नाही. निदान थोडे दिवस तरी थांबावं. परवा अष्टमी आहे. गडावर आई तुळजाभवानीची परडी आली आहे. आपल्याकडे रिवाज आहे, परडी आली की आपण दानधर्म करतो, नैवेद्य करतो. आऊसाहेब गोंधळी बोलावून गोंधळ घालायच्या. हवन केलं तर चालेल का? पुतळा राणी साहेब, तुम्हाला परवानगी घेण्याची गरज नाही. तुमची श्रद्धा आहे. तुम्हाला हवं तसंच होईल. मग बघा, पूजेनंतर आपल्यावर आलेलं संकट नक्की टळेल. आई भवानी सगळं ठीक करेल. आम्ही पूजेच्या तयारीला लागतो. जगदंब. जगदीश्वरा, कधी नव्हे ते घरात असं वातावरण झालंय. एरवी हसत खेळत घर, पण आज उदास आहे. प्रत्येकाच्या दालनात अबोला, प्रत्येकाच्या मनात शंका कुशंका. 1-2 दिवसात कशी कळा उतरली बघ. जगदीश्वरा, तू कायम पाठीशी उभा राहिलायस. आत्ताही उभा राहशील. ही पूजा निर्विघ्न पार पडू दे आणि या घरातलं मळप दूर होऊ दे. आमच्या या घरात पुन्हा आनंद दिसू दे आणि महाराजांनी हा वाटणेचा विचार थांबू दे. बघ, आता ही जबाबदारी तुझीच. राणीसाहेब,
थोरल्याबाई साहेब तयार झाल्या? नाही, त्या अजून बसूनच आहे. त्या डोकं दुखतंय जणू. ठीक आहे. जी. थोरल्याबाई साहेब, या बसा. थोरल्याबाई साहेब, तुम्ही अजून बसूनच आहात. चला उठा, तयार व्हा. आम्हाला बरं वाटत नाही. तुम्ही आजारी पडलात तर सगळा रायगड कुचमतो मग. आणि काय झालं? बरं नसायला? 2 दिवस झोप व्यवस्थित झाली नाही, त्यामुळे डोकं फार दुखतंय. दुखणारच. वाटणीचा विचार हा तुम्हाला पटणाराही नाही आणि पेलवणाराही नाही. पण महाराजांना हे कळायला नको का? त्यांना वाटतं त्यांच्या बायका म्हणजे ढालीसारख्या. आहोतही, नाही असं नाही. कळी काळाचं संकट थोपवू. पण या अशा नाजूक गोष्टींनी मात्र बेजार हो, जशा आता तुम्ही झालात. धाकट्याबाई साहेब, आम्हाला जरा पडू द्या. तुम्ही जा. नाही थोरल्याबाई साहेब, पडू द्या नाही. आम्ही आता राजवैद्यांना बोलावून घेतो. असं खेतपत बसू नका. अहो नको, त्यांना बोलवण्या एवढं काही झालं नाही. नाही ना? मग चला उठा आणि तयार व्हा. तुळजापूरहून परडी आली. पूजा यथासांग व्हायला हवी. आम्ही पैठणी काढतो तुमच्यासाठी. वेणी घालू का? नको. हे बघा, आमचे डोळेही खूप दुखतायत. जागेवरून उठावंसंही वाटत नाहीये. ऐका जरा आमचं. आज आम्ही तुमचा नाही, देवीचा गोंधळ ऐकणार आहोत. थोरल्याबाई साहेब, तुम्ही आणि महाराज पूजा करून घ्या. आम्ही नाही बसणार पूजेला. नाही बसणार म्हणजे? खूप दिवस झाले तुम्हा दोघांना असं जोडीने बसलेलं आम्ही पाहिलंच नाही. हट्ट नका करू. पूजेला शंभूराजे आणि येसूबाईंना बसू द्या. तसं होत नाही. नैवेद्याचा मान तुमचा. तुमच्याशिवाय पूजा परिपूर्ण कशी होणार? अहो, एवढ्या वेळ बसायचं, तेही महाराजांबरोबर. आम्हाला नाही जमणार. काही होत नाही. आणि आम्ही आहोत ना, तुमच्या बाजूलाच बसतो. सांगतोय ना आम्ही, नका हट्ट करू. शंभूराजे आणि येसूबाईंना पूजेला बसू द्या. कदाचित पुढच्या पूजेला ते रायगडावर नसतील. युवराज, खर तर विचारू नये, पण मोह होतोय विचारण्याचा. काय निर्णय घेतला? तुम्ही सांगा, काय निर्णय घ्यावा? आम्ही कसं सांगावं? तुम्ही अर्धांगिनी आहात आमच्या. तुम्ही जो काही निर्णय सांगाल तो आम्ही आमचा म्हणून आबासाहेबांना सांगू. नाही, नको. तुमचा निर्णय तुम्हीच सांगा आबांना. बघा, नंतर कुरबूर चालणार नाही. नाहीतर वाटणीत आम्ही मागायचो रायगड आणि तुम्ही म्हणायचा कर्नाटक काय वाईट होतं. नाही, तसं नाही. तुम्ही जिथे असाल तोच आमचा रायगड. आणि तुमच्या होकारात आमचा होकार असतोच की. युवराजनी, तुमच्या होकारातही आमचा होकार असतोच ना.
हेच बघता बघता किती मोठे झालो ना आपण. पिकाचपुरी, लगोऱ्या, भांडणं, तुमच्या माहेरी जाण्याच्या धमक्या सगळं मागं पडलं. आणि आता आबासाहेबांच्या राज्यात वाटा मागायचा, वाटणी, वेगळी चूल. हो ना. चूल फुंकता येते ना? हा, चाळ पेटवता येतो ना? नाही, मागे बिरवाडीत आम्ही मदत केली होती, आता नाही करणार आम्ही मदत. किती यातना होत आहेत ना. पण म्हणून स्वतःला हसवण्याचा प्रयत्न करता आहात. आता ना मुळीच नाही, उलट खुश आहोत आम्ही, खरंच. मातोश्री, सुनबाई, इथं रेंगाळलात की रेंगाळलात, पूजेचं कमी जास्त बघा. जी मातोश्री, म्हणजे तिकडूनच आलो आम्ही आता. बर. शंभूराजे, आज तुमचा घोडा काढाल तर नका काढू. मातोश्री, काही काम होतं? देवीच्या पूजेला तुम्हाला बसावं लागेल. मातोश्री, आबासाहेब आणि थोरल्या मातोश्री आहेत ना? थोरल्या बाईसाहेबांची प्रकृती ठीक नाही. का? काय झालं त्यांना? नरमच आहेत, डोकं दुखतंय. उभं राहिलं की तोल जातोय त्यांचा. सुनबाई, तुम्ही पूजेच्या तयारीला लागा. शंभूराजे कुठेही जाणार नाहीत. आम्ही काय म्हणतो मातोश्री, बोला. थोरल्या मातोश्रींची प्रकृती ठीक नसेल तर आपण बसावं पूजेला. तसं कसं? पूजेचा मान हा थोरल्या बाईसाहेबांचा. आम्हाला कसं बसता येईल? का? आई भवानी रागवेल, देवीला चालणार नाही ते? आता तुम्ही आमची थट्टा करा. इथे प्रसंग काय आहे? वाटणीच्या प्रस्तावाने आमच्या पायाखालची जमीन सरकली आणि तुम्ही मात्र हसताय. मातोश्री, आम्ही हसतोय कारण दुसरं काहीच करू शकत नाही ना आम्ही. विश्वास ठेवा आमच्यावर. आजपर्यंत अनेक बिकट प्रसंगातून आई भवानीने तारून नेलंय आपल्याला. याही प्रसंगातून तारून नेईल. मातोश्री, आपली प्रकृती ठीक नाही. आम्हाला आत्ता समजलं. धाकट्या मातोश्रींनी सांगितलं. आम्ही राजवैद्यांना घेऊन येतो. नाही, त्याची काही गरज नाही. मातोश्री, दुखणं अंगावर काढाल तर आजारी पडाल. बरं वाटेल आम्हाला. आराम मिळाला की. मग पूजेला बसणार ना आपण? नाही हो, तेवढं मात्र सांगू नका. मातोश्री, अहो, पूजेचा मान आपला आहे. कसला हो मानपान. असून अडचण, नसून खोळंबा. रायगडावर मानपानाचा काही उपयोग होत नाही. असं का म्हणता आहात मातोश्री? काय चुकीचं बोलतोय आम्ही? आम्ही महाराणी आहोत म्हणून काही मिळेल असंही नाही. नुसत्या नावाच्या महाराणी, नाहीतर सामान्य रयत आणि आमच्यात फरक तो काय? नाही हो मातोश्री. तुम्हीच सांगा, काय आहे आमच्याकडे? आम्ही थोरल्या, एवढी वर्ष झाली आम्हाला, पण आमच्या अखत्यारीत काही आहे का? म्हणायला आम्ही महाराणी, फक्त नावापुरता. ना कसला अधिकार, ना कसले हक्क. आऊसाहेब होत्या तेव्हा सही शिक्का त्यांच्याकडे. त्यानंतर दुसऱ्या पिढीकडे यावा तर गेला तिसऱ्या पिढीकडे.
मातोश्री, आमच्याकडे काय? आल्या गेल्याना हळदी कुंकू लावा, साडी चोळी द्या, बस. त्या पलीकडे दुसरा मानपान आहे का आमच्याकडे? मातोश्री, अहो सबंध हिंदुस्थानचं लक्ष ज्या स्वराज्याकडे लागून राहिलेलं असतं त्या स्वराज्याच्या सिंहासनाच्या महाराणी आहात आपण. आम्ही नाही म्हणतच नाही, पण त्याला विचारतंय कोण हे तरी सांगा. आमच्या खर्चाची 2 गावं सोडली तर स्वराज्यात आमचं म्हणण्यासारखं असं आहे तरी काय? मातोश्री, हे स्वराज्यच तुमचं आहे, आम्ही तुमचे आहोत, हा परिवार तुमचा आहे. मातोश्री, तुम्ही सगळ्यांना मायेच्या धाग्यानं एकत्र बांधून ठेवलंय म्हणून सगळं सुरळीत सुरू आहे. शंभूराजे, आम्हाला हरणं नका दाखवू. आम्ही सुद्धा जहागिरीचा कारभार बघतच मोठे झालोय. स्वराज्यातल्या भल्या बुऱ्या प्रसंगांचे आम्ही सुद्धा साक्षीदार आहोत. तुम्हीच सांगा, आज आमची जी अवस्था आहे त्याहून वाईट अवस्था राजाराम राजेंची होणार? हे कुणी ठरवलं? स्पष्ट दिसतंय, तेच बोलतोय. एवढंच. अक्का, झालं का हो? किती हा वेळ? का कुठे लढायला निघालात? थांबा बरं. ओ किती गडबड. तिकडे कुठे पाहता, आमच्याकडे बघा. आमचे दादासाहेब जातील निघून. आम्हाला त्यांना सकाळचा मुजरा करायचा आहे. मुजरा करणं नुसतं कारण आहे. लाड करून घ्यायचे असतील. लाडके आहात ना तुम्ही तुमच्या दादासाहेबांचे. हो मग, दादासाहेबांशिवाय तुमचं घोडही हलणार नाही. नुसते घोडेच नव्हे, हत्ती उंटही हलत नाहीत आमचे. आणि दादासाहेब असले की हत्ती घोडे उंट पळतात मग चौखूर. बरं, थांबा तुमच्या डोईला तेल लावते. नको नको, तेल नको, आमचा फेटा तेलकट होईल. अहो पण दादासाहेब स्वतः म्हणाले आज बाळराजेंच्या डोईला तेल लावा म्हणून. हो हो. मग लावा ना. काय हो, आम्ही म्हणालो तर नका लावू म्हणालात, आणि दादासाहेबांचे नाव घेतले तर लगेच लावा म्हणालात. किती होदवाड आहात तुम्ही. महाराज, हे काय, तुम्ही अजून तयार झाला नाही. लवकर तयार व्हावं. इकडे पूजेची सगळी सिद्धता झालीय. चला. छान, आलोच आम्ही. केव्हा येणार? राणीसाहेब, 2 पत्रांचा मजकूर तयार करतो आहोत. तो झाला की लगेच येतो. कसला मजकूर तयार करताय? चिटणीसांना सांगा ना. आणि पत्र काय, 1 दिवस उशिरा गेलं तर उद्या कोणी आदिलशहा, कुतुबशहा दाराशी येऊन उभा राहणार नाही. आम्हाला बरं वाटत नाही म्हटल्यावर धावत पळत आला. मातोश्री, हो यायलाच हवं. पुत्रधर्म आहे आमचा. एक गोष्ट समजली तर पुत्रधर्म विसरून जाल. आमच्यावर नाराज व्हाल. मातोश्री, कदापि शक्य नाही ते. असं म्हणताय, पण जेव्हा समजेल तेव्हा वाईट वाटेल. म्हणून आधी ऐकून घ्या. मातोश्री, आम्ही ऐकू, पण पूजा संपल्यानंतर. आधी ऐकून घ्या. आपलं ऐकणं जरुरीचं आहे. कदाचित त्यानंतर आमचा तिरस्कारही. मातोश्री, पूजा खोळंबली आहे. आपल्यासाठी सगळेजण थांबले. आणि हो, उद्यापासून येसूबाई आपल्या सेवेत राहतील. शंभूराजे, ऐकावं. थोरल्या बाईसाहेबही तशाच बसून आहेत. त्याही तयार झाल्या नाहीत. आम्हाला म्हणाल्या डोकं दुखतंय. आता हे वेगळंच धर्मसंकट. आमचं म्हणणं होतं दोघांनी एकत्र पूजेला बसावं. मोहिमेला जाण्या अगोदर आई भवानीची छान पूजा पार पडेल.
परंतु थोरल्या बाईसाहेबांची तब्येत ठीक नाही. मग शंभूराजांना आणि सोनबाईंना सांगावं. ते सांगून झालंय आमचं. शंभूराजांनीही त्यांची तयारी केली आहे. मग तुम्ही तयार व्हायला नको? एरवी आई भवानीची पूजा म्हटली की सगळ्यात आधी तुम्ही तयार व्हायचा. स्वतः तांदळाचा चौक नीट भरलाय की नाही ते बघायचा. कित्येकदा जगदंबेच्या भूत्याचा वेश तुम्ही धारण केलाय, आठवतंय आम्हाला. राणीसाहेब, 5 पेडांनी घट्ट बांधलेला आई जगदंबेचा पोत जळत्या टेंब्यावर तुम्ही धरून पेटवायचा आणि त्यात करंजेल तेल घालून आणखीन जळता करायचा. दुसऱ्याच क्षणी संबळाचा दणात्कार उठायचा, आई उदे ग आई उदे म्हणून. आणि महाराज, तुम्ही तो जळता फरफरता पोत नाचवायचा. देवीचं चांग भलं म्हणून गुलाल उधळून स्वतःभोवती घिरक्या घ्यायचा. स्वतःचंही भान राहायचं नाही तुम्हाला. स्वतःची मुद्राही तेजाळून निघायची. आणि तुमची गळ्यातली आई जगदंबेची कवड्याची माळ हळदी कुंकवानं भरून जायची. केवढा तो आनंद, केवढं ते समाधान. आई जगदंबेचा हा जगा वेगळा उत्कार, हा जगा वेगळा गोंधळ, हा जळता फरफरता पोत आम्हाला पुन्हा बघायचाय महाराज. आज 5 पेढ्यांचा जळता पोत हातात धरता धरता आम्हीच पोत झालो आहोत. असं वाटतंय आम्हीच जळतो आहोत. आई भवानीचा गोंधळ घालता घालता आमच्या आयुष्यात वेगळेच गोंधळ सुरू आहेत. खर तर हळदी कुंकवानी आमच्या गळ्यातली कवड्यांची माळ माखली गेली पाहिजे. पण आज आम्हाला असं वाटतंय आमचं जीवनच कवडी मोल झालंय. आई भवानीच्या गोंधळानंतर मनात लख प्रकाश भरून जायचा. आता तो महाराजांनी वाटणीचा जो प्रस्ताव ठेवलाय ती वाटणी आम्ही मागितली. आम्ही सांगितलं शंभूराजेंना दक्षिणेतलं राज्य द्यावं. तुम्हाला तिकडे ठेवण्यासाठीचा आग्रह आमचा. मग वाईट नाही वाटलं तुम्हाला? नाही, का? आपण वाटणी मागू शकता. शंभूराजे, आम्ही वाटणी आमच्या बाळराजेंसाठी मागितली आहे. नाही मातोश्री, तुम्ही वाटणी आमच्या बाळराजांसाठी मागितली. बाळराजे आमचेच आहेत. शंभूराजे, आमचं चुकलं का हो? फार अपराधीपणाची भावना येते. अस्वस्थ झालोय आम्ही. तुमच्या मनात काय खुपतंय हे आमच्या जवळ का नाही सांगितलं जातंय? कोणती गोष्ट तुमच्या मनाला लागलीये महाराज? काय आहे काय तुमच्या मनात? आणि तुम्हाला काय वाटतं आमच्यापासून काही लपून राहणार आहे? आज नाही, उद्या नाही, परवा तर समजणारच ना आम्हाला. किती स्वतःच्या अंगावर घ्याल? परक्यांचं राजकारण, दुर्गांची व्यवस्था, फौजा, सगळा सरंजाम, रयतेची काळजी, घरचं बघायचं, सरदार, मैत्री, मुलं, लेकरं, स्वराज्याचं रक्षण, रात्र दिवस हाच विचार. आणि आता मोहिमेला जायच्या अगोदर हा वाटणीचा घाट घातला. महाराज, तुमच्या सानिध्यात आम्हाला पोक्तपणा आला. आम्ही जाणून आहोत हा विचार तुमच्या मनातला नाहीच. राणीसाहेब, या विषयावर आपण नंतर बोलू. या तुम्ही, आम्ही तयार. आपण कितीही विषय टाळण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तुम्हाला तो टाळू देणार नाही. राणीसाहेब, पूजेला उशीर होईल.
वाटणीचा विषय खरंच तुमच्या मनात आला? आम्ही आई म्हणून चुकलो का हो? बिलकुल नाही. आपल्या जागी आम्ही असतो तर आम्ही सुद्धा हेच केलं असतं. कुठल्याही आईनं आपल्या मुलाच्या भल्याचाच विचार करावा असंच वाटतं आम्हाला. पण तरीही मातोश्री, स्वाभाविक आहे हे सगळं. एक स्त्री, एक आई जसं वागली असती तेच तुम्ही केलं. यात काही वेगळं नाही. खरंच होय मातोश्री, आपण अपराधी वाटून घेऊ नका. शंभूराजे, तुम्ही आमच्यासाठी आज धावत पळत आला, पण हे सगळं समजल्यानंतरही असेच याल? आत्ता आलोच की आम्ही. मातोश्री, हे सगळं आम्हाला कालच समजलंय. काय? कोणी सांगितलं? महाराजांनी? नाही. राजमहालाच्या भिंती खूप बोलक्या असतात, समजून घ्या. जगदीश्वरा, म्हणजे हे सगळं तुम्हाला कालच समजलं होतं आणि तरीही तुम्ही आला? होय. हो मातोश्री आहात तुम्ही आमच्या, आम्ही यायलाच हवं. मातोश्री, एक गोष्ट लक्षात घ्या. आई कधीच चुकत नाही. आई कधीच दोषी नसते. तिचा व्यवहार हा वात्सल्याच्या पारंबीला धरून चाललेला असतो. शंभूराजे, राणीसाहेब, आज आम्ही पोत पेटवणार आणि तो नाचवणारही. प्रथम आमच्या मनातला पेटलेला पोत विझू दे. महाराज, तुम्हाला आऊसाहेबांची शपथ आहे, खरं सांगा, वाटणी कोणी मागितली? राणीसाहेब, पाचडच्या रानातून आऊसाहेब ऐकतायत, बघतायत. आपण सांगावं. त्यांच्या त्यागाला, त्यांच्या कष्टाला, त्यांच्या लौकिकाला स्मरून सांगावं, वाटणी कोणी मागितली? ओयरा राणीसाहेब, आमचा कयास खरा ठरला. राणीसाहेब, आमचा असा ठाम विश्वास आहे, या पूजेनंतर सगळं ठीक होईल. ते तर आई भवानी करणार, पण त्या अगोदर आम्ही थोरल्या बाईसाहेबांना भेटणार, त्यांच्याशी बोलणार, त्यांना जाब विचारणार. मातोश्री, आपण वाटणीचा प्रस्ताव काय ठेवता? मग स्वतः जाऊन महाराजांना तो प्रस्ताव मागे घेण्याविषयी विनंती करता. मग एकट्याच आपल्या महालात उदास बसून राहता. नंतर ही अशी प्रांजळपणे कबुली सुद्धा देता, आणि कबुली देताना तुमच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. या सगळ्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो की आमच्या मातोश्रींचं मन निर्मळ आहे, स्फटिकासारखं निर्मळ. शंभूराजे, होय मातोश्री. आज आम्हाला मोकळं झाल्यासारखं वाटतंय. फार घुसमट झाली होती आमची. मातोश्री, सोडा ती घुसमट. झटकून टाका मरगळ. मातोश्री, तुम्ही असाल तर पूजेला महत्व आहे. तुम्ही असाल तर महाराजांच्या परिवाराला शोभा आहे. शंभूराजे,
आज तुम्हाला महाराज वाटणीबद्दल विचारतील ना? हो. आबासाहेबांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर तर द्यावंच लागेल. बघू आई भवानी काय बुद्धी देते ते. चला आपण पूजेला चला. शंभूराजे, मग वाटणीत काय मागाल? मातोश्री नंतर बोलूया. आधी पूजेला चला. येऊच, परंतु त्याआधी आम्हाला एक वचन द्या. वचन? वचन, माझ्या मुलावर अन्याय होऊ देणार नाही. मातोश्री, आमचं वचन, तुमच्या मुलावर अन्याय होऊ देणार नाही. मातोश्री, बाजूला व्हा शंभूराजे. एवढ्या तातडीनं कुठं निघाला? थोरल्या बाईसाहेबांना भेटायला निघालोय आम्ही. मातोश्री, त्यांची प्रकृती ठीक नाही. आम्ही भेटून आलोय त्यांना. आता त्यांच्याच महालातून येतो आहोत. शंभूराजे, खरं तर आम्हाला या गोष्टीची वाच्यता करायची नव्हती, पण आता असं वाटतंय की निदान तुमच्या कानावर तरी घालावं. मातोश्री, आता आपल्या समोर जगदंबेची पूजा महत्वाची आहे. ती तर आहेच, पण हा विषयही तितकाच महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला माहित असणंही गरजेचं आहे. ऐका ना मातोश्री. तुम्हीच ऐका. थोरल्या बाईसाहेबांनीच महाराजांकडे वाटणी मागितली. आम्हाला माहित आहे ते. आणि मातोश्री, या गोष्टी महत्वाच्या नाहीत. आता महत्वाची आहे ती आई जगदंबेची पूजा. तुम्ही प्रत्येक वेळी डोळे झाक करत आला आहात. एवढी महत्वाची, एवढी मोठी गोष्ट घडली आणि तुम्हाला ती क्षुल्लक वाटते. मातोश्री, वाटणी त्यांनी मागायची आणि कर्नाटकात तुम्ही जाऊन राहायचं. वाटणी त्यांनी मागायची आणि परागंदा तुम्ही व्हायचं आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. तुमचं म्हणजे झाडाप्रमाणे आहे. कापला तरू वाढे वेगाने. जो जो तुम्हाला छाटेल, जो जो तुम्हाला छळेल, त्याच्यासाठी मोठं मन करून तुम्ही त्याला माफही करता. मातोश्री, आपण शांत व्हावं. भोळा सांब आणि तुम्ही, काय फरक आहे हो यात? कोणी यावं, गोड बोलावं आणि तुम्ही त्याला वर द्यावं, माफ करावं, विसरून जावं. आम्ही तर म्हणतो, लोकांच्या अपराधाला क्षमा करण्याचा रोगच झालाय तुम्हाला, म्हणूनच या अडचणी समोर उभ्या राहतात. मातोश्री, ऐका ना. ऐकू, पण आधी तुम्हाला आमची एक गोष्ट ऐकावी लागेल. कुठली गोष्ट? आम्हाला वचन द्यावं लागेल तुम्हाला. वचन? हो, वचन. आमच्या मुलावर अन्याय होऊ देणार नाही असं वचन द्या. आमचं वचन, छत्रपतींच्या मुलावर अन्याय होऊ देणार नाही. हा पूजेचा घाट अचानक कुणी घातला काही समजलं नाही. बहुधा धाकट्या राणी साहेबांनी. त्यांनी पूजेचं नियोजन केलं असणार. हो, कदाचित. म्हणजे हे सगळं थांबवण्यासाठी, श्रद्धेपोटी. तुम्हाला काय वाटतं, आई भवानी कोणाला पावेल? कसं आहे पंत, आता या वाटणीच्या प्रस्तावाला ना देवीचा गुलाल रोखू शकत, ना देवीचा जळता पोत रोखू शकत, ना देवीची धुपारती, ना देवीची परडी रोखू शकत. पूजा घाला किंवा गोंधळ घाला, धमाका आजचा उद्या, एवढंच. माझं सरळ साकडच आहे देवीला.
भले पूजा कोणीही घालू द्या, प्रसाद आमच्याच ओंजरीत पडावा. कविराज, देखिए हमारे यहाँ माँ भवानी की पूजा कैसे होती है. जी युवराज. तुमच्या उत्तरेतली पूजेची पद्धत आणि आमच्याकडची पद्धत यात फरक असणारच. युवराज, माँ की पूजा तो पूजा है. रीति रिवाज पद्धति कुछ भी हो, आनंद सर्वत्र एक ही है. माँ भवानी का ध्यान धरे ये सुख पावत चैन. बस सुमिरन हो. बरोबर. बरोबर. आप निश्चिंत रहे युवराज. शंभूराजे, थोरल्या बाईसाहेब अजून आल्या नाहीत. आम्ही जाऊन येऊ का? मातोश्री, विश्वास ठेवा, येतील. उशीर नको व्हायला. नाही होणार, येतील. ओम गौरीर्मीमाय सलिलानि तक्षत्ये कपदी द्विपदी स चतुष्पदी अष्टापदी नवपदी बभूषि सहस्राक्षरा परमे व्योमन्न. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न स्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. प्रस्तारपंक्तिः जपे विनियोगः. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजां चंद्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. तां आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यविन्देयं गामश्वः पुरुषानहम् अश्वपूर्वा. शंभूराजे, जी आबासाहेब. तुम्हाला विचार करण्यासाठी जेवढा वेळ मिळायला हवा होता तेवढा मिळालेला आहे. जी आबासाहेब. आम्ही तुमच्या समोर स्वराज्याच्या वाटणीचा जो प्रस्ताव ठेवला होता त्याचा निर्णय ऐकण्यासाठीच आपण सगळे इथे जमलो आहोत. तुमचा निर्णय झाला असेल तर तो सांगावा, म्हणजे पुढील गोष्टींबद्दल उहापोह करता येईल. जरूर. शंभूराज, तुमचा जो काही निर्णय असेल तो अगदी निसंकोचपणे सांगावा. शंभूराजे, आम्हाला दिलेलं वचन विसरू नका. मातोश्री, आपण चिंता करू नये. आम्ही वचन विसरलेलो नाही. वचन तर आम्हालाही दिलं शंभूराजांनी.
शंभूराजे लक्षात आहे ना? होय मातोश्री, आम्ही वचन दिलं आहे. छत्रपतींच्या मुलावर अन्याय होणार नाही. युवराज, सारासार विचार करून निर्णय सांगावा. शंभूराजे, खरं तर ही तुमची अग्निपरीक्षाच आहे. आबासाहेब, आम्ही नेहमीच अग्निपरीक्षा देत आलो आहोत. असं वाटतं की नशीब आमची अग्निपरीक्षा घेण्यासाठीच आहे. निर्णय झाला असेल तर तो सांगावा. होय आबासाहेब, आमचा निर्णय झाला आहे. वाटणीत कोणता प्रदेश मागायचा ते आम्ही ठरवलं आहे. आबासाहेब, जो प्रदेश आम्ही मागू त्याला आपण होकार द्यावा, हीच आमची आपल्याला हात जोडून विनंती आहे. होकार द्याल ना आबा? आमचा होकार असेल. महाराज, वाटणीत जो प्रदेश मागायचा आम्ही ठरवला आहे तो भव्य आहे, विशाल आहे, मजबूत आहे. भव्य, मजबूत, विशाल म्हणजे दक्षिण ही रायगड.